एक मोठी बातमी. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या सीसीटीव्हीत पोलीस अधिकारी राजेश पाटील आरोपीला भेटल्याचं समोर दिसतंय. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. यानंतर PSI राजेश पाटील यांचं निलंबनही करण्यात आलं होतं. दरम्यान हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले यानं PSI राजेश पाटील यांची केजमधल्या बसंत बिहार उडपी हॉटेलमध्ये भेट घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या आंतरराज्य प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी या धरणाची गळती आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलंय. 25.39 TMC पाणीसाठ्याची क्षमता या धरणाची आहे. सध्या या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. धरणातून प्रतिसेकंद 350 लिटर पाणी अधिक गळत होतं. त्यात आता वाढ झाली आहे आणि ते 700 ते 800 लिटरपर्यंत वाढलं आहे असं कळतं. अर्थात हा एक अंदाज आहे. विशेष म्हणजे धरणाच्या मुख्य भिंतीतून ही गळती होते. धरणातल्या पाण्याची गळती वाढल्यानं पाणलोट क्षेत्रातील नागरिक हे भीतीच्या छायेत आहेत. तर या धरणाला मोठ्या प्रमाणात गळती झाल्यानं मागच्या 2 वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेनं भरलंही जात नाही. मात्र आता गळतीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पाटबंधारे विभागासह सरकारवर संताप व्यक्त केला आहे. याबद्दल पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे सरकारनं तातडीनं धरणाची गळती थांबवावी, अन्यथा पाटबंधारे विभागाला टाळं ठोकावं लागेल असा इशारा स्थानिकांनी दिलाय. या धरणाला पूर्वी 350 लिटर गळती प्रति सेकंद होती. ती साधारण 700 ते 800 लिटरवर गेलेल्याचं समजतं. खरं म्हणजे गळती ही दिवसेंदिवस वाढत आहे. यासंबंधी वेळोवेळी मीडियामधनं बातम्या आल्या. शासनाला निवेदनसुद्धा वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं देण्यात आली. तरी पण सरकार जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करते की काय, असा एक प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाला. तिकडे शपथविधीच्या नंतर हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार नॉट रिचेबलच आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या 2 दिवसानंतरही खातेवाटप झालेलं नाही. त्यात अजित पवार हे विधानसभेच्या कामकाजात सहभागी न झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. एकीकडे अजित पवार नॉट रिचेबल आहेत, तर दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीत सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलंय. नाराज असलेले भुजबळ नागपूरमधलं अधिवेशन सोडून नाशिकला निघून गेले. तिकडे भुजबळ समर्थक सुद्धा आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पवार हे नॉट रिचेबल आहेत. अजून समोर येताना त्यांची सवय जुनी. पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते. दरम्यान कराडमधल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब पाटलांशी बोलताना दादांच्या गायब होण्यावरून जयंत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला. बाळासाहेब जाऊ का? काय करू? पवारांना सांभाळा, पवारांना सांभाळा, पवारांना सांभाळा. तिकडे अजित पवार नॉट रिचेबल नसून आपण त्यांची भेट घेतल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलंय. भेटायलाही गेलो होतो आणि काही त्यांच्या स्टाफ बरोबर अधिवेशनामध्ये आज चर्चेच्या जे काही दोघं विषय, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल, राज्यपालांचं अभिभाषण असेल, या विषयावरती चर्चा करण्यासाठी त्यानंतर मुख्य प्रतोद, प्रतोद आणि मुख्य प्रतोद यांच्या नियुक्तीच्या संदर्भातही खऱ्या अर्थाने मी चर्चा करायला गेलो होतो. त्या बाबतीमध्ये तशा स्वरूपाचा मेसेजही दादांना पाठवलेला आहे आणि त्या प्रकारच्या सूचना लवकरात लवकर मुख्य प्रतोद कोणाला केलं पाहिजे, प्रतोद कोणाला केलं पाहिजे अशा सूचना दादांकडनं येतील आणि त्या आल्यानंतर त्याची निवड होईल.
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एवढंच नाही तर पुष्पगुच्छ दिल्यानंतर या दोनच नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याचंही कळतं. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी गाठलं ते विधानसभा अध्यक्षांचं दालन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांनी भेट घेतली, त्यांनाही पुष्पगुच्छ दिला. तब्बल 3 वर्षांनी नार्वेकर आणि ठाकरे समोरासमोर आले. मात्र या भेटीत विरोधी पक्षनेतेपदाबद्दल कुठलीही चर्चा झालेली नसल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय. साहजिकच आहे या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत. भेट शुभेच्छा द्यायला एवढीच होती. अनेक राजकीय याला विधानसभा काही राजकीय अर्थ काढू नका. एकच आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे. आम्ही विरोधी पक्षात असू, सत्ताधारी बेंचेसवर असतील, पण महत्वाची गोष्ट हीच आहे, आमच्या ज्या विचारधारा काही ठिकाणी वेगळ्या असतील ते वेगळे राहतील. विचारांमध्ये थोडी काही मतभिन्नता असेल ती राहील, पण महाराष्ट्राच्या हिताच्या जे काही सूचना आम्ही देऊ त्या त्यांनी ऐकणं अपेक्षित आहे. त्यांच्याकडून जर चांगलं कटुता नसायलाच पाहिजे कुठच्याही राज्यात, कुठच्याही पक्षात. दरम्यान हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर सडकून टीका केली. 2.5 वर्ष घटनाबाह्य सरकार पाहिलं, आता ईव्हीएम सरकार पाहतोय असा टोला त्यांनी लगावला. सरकारच्या विजयाचा आनंद कुठे दिसला नाही असंही त्यांनी नमूद केलं. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल देखील ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजना तातडीनं सुरू करावी, महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा करावेत असंही त्यांनी म्हटलंय. यापूर्वी 2.5 वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सगळ्यांनाच अनाकलनीय आणि अनपेक्षित होता किंवा आहे. त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात. तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात. मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती ढीगभर पुरावे असल्याचे पुरावे घेऊन आरोप केले, अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले, त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून द्यावी लागली, परिचय करून द्यायला लागला. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बीड आणि परभणीतल्या घटनेवरून विरोधकांनी सदनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. यावेळेला विरोधी आमदारांच्या हातात विविध फलक सुद्धा होते. तसंच सगळेच आमदार जोरदार घोषणाबाजी करत होते. पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे. मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे. सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही. सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय. आणि या सगळ्यामध्ये
परभणीमध्ये पूर्णपणे SP आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोसणारं सरकार, दहशतवाद्याला पोसणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे. स्थगन लागलेलं आहे, त्यावर आम्ही निश्चितच न्याय मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. या राज्याचा गृहविभाग सपशेल या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यामध्ये फेल झालेला आहे. ज्या पद्धतीने त्यांनी परभणीची घटना हाताळली, ज्या पद्धतीनं बीडची घटना हाताळली, त्यावरून लक्षात येतं की कुठतरी पोलीस खातं जबाबदार आहे या सर्व घटनांसाठी आणि त्यासंबंधी निश्चितच सभागृहात आज आम्ही चर्चा करणार, लावून धरणार.